श्री स्वामी समर्थ. मंगळागौरी साजरी करण्यामागचं हे खास कारण अनेकांना माहीत नाही. वाचून आश्चर्य वाटेल. श्रावण महिन्यात नवविवाहित मुली आपल्या माहेरी जाऊन मंगळागौरीचं व्रत करतात. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला जास्त महत्त्व आहे. श्रावणात 7ही वारांना महत्त्व आहे. या पवित्र महिन्याची वाट वर्षभर पाहिली जाते. श्रावण महिना नवविवाहितांसाठी खास असतो. तसं वर्षभर नवीन लग्न झालेल्या मुलींचं कौतुक केलं जातं. पती पत्नींमधील आंतरिक प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी शिवपार्वतीचा आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. गौरी म्हणजे पार्वती, तिचं पूजन केलं जातं. महिलांसाठी हा सण खास असतो. लग्नानंतर सलग 5 वर्ष मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे. मंगळागौरीला महिला एकत्र येतात. नवविवाहितेचं कोडकौतुक करण्यासाठी विविध खेळ, गाणी, फुगडी घालून आनंद साजरा करतात. त्यामुळे महिलांनाही रोजच्या कामांमधून थोडासा विरंगुळा मिळतो. मंगळागौर हे हिंदू धर्मातील नवविवाहित स्त्रीने करण्याचे एक व्रत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी लग्नानंतर 5 वर्ष हे व्रत करण्यात येते. यासाठी नवविवाहित महिला सकाळी स्नान करून सोवळे नेसून पूजा करण्यासाठी बसतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची अगदी षोडोपचाराने पूजा करण्यात येते. मंगळागौर अर्थात पार्वती शेजारी महादेवाची पिंडही ठेवली जाते. पूजा झाल्यावर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी मंगळागौरीची आरती करण्यात येते. यानंतर एकत्र बसून सर्वजणी मंगळागौरीची कथा भटजींकडून ऐकतात. त्यानंतर पंचपक्वान्नाचे जेवण आणि सवाष्णींना वाण देण्याची प्रथा आहे. पूजेनंतर रात्री जागरण करण्यात येते. जागरणाच्या वेळी मंगळागौरीला विविध खेळ खेळण्याचा अनादी काळापासून चालत आलेला प्रघात आहे. यामध्ये मंगळागौरीची आरती केल्यानंतर रात्री जेवण करून अनेक विधी गाणी म्हणत हे खेळ खेळण्यात येतात. यामध्ये लाट्याबाई लाट्या, सारंगी लाट्या, फू बाई फू, अठुळं केलं गठुळं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळण्याची खूपच मजा असते. आजकाल तर मंगळागौरीचे खास कार्यक्रमही आखले जातात. नऊवारी साडी, नाकात पारंपरिक नथ, दागिने असा पेहराव करून नव्या नवरीला नटण्यासाठी आणि आपल्या घरातील विविध लोकांची ओळख करून घेण्यासाठी हा खास कार्यक्रम आखला जातो. त्याशिवाय आपल्या पतीला सुखाचं आणि निरोगी आयुष्य मिळावं म्हणून हे व्रत करण्यात येतं. मंगळागौरीची पूजा करताना या दिवशी काही महिला उपवास ठेवतात. सकाळी स्नान केल्यानंतर मंगळवारच्या दिवशी ही पूजा करण्यात येते. सर्वप्रथम पार्वतीची धातूची मूर्ती, सहसा अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची पूजेसाठी मांडण्यात येते. त्याच्या शेजारी महादेवाची पिंडही पूजायला ठेवण्यात येते. त्यानंतर भटजी मंत्र म्हणून पार्वती आणि महादेवाची षोडोपचाराने पूजा करतात. त्यानंतर मंगळागौरीची कथा सांगून मंगळागौरीची आरतीही करण्यात येते. आरती केल्यानंतर प्रसादाचे वाटप होते आणि त्यानंतर सवाष्णींना भोजन वाढून त्यांना वाण देण्यात येते. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श पती पत्नी म्हणून गृहस्थाश्रमाचे प्रतीक मानण्यात येते. त्यामुळे प्रत्येकाचा संसार त्यांच्यासारखाच व्हावा हा यामागे हेतू असतो. या पूजेच्या वेळी शक्तितत्वाची आराधना करण्यात येते. माता बुद्धी, विद्या आणि शक्तिरूपात असणाऱ्या देवीची उपासना करून तिच्यासारखेच गुण आपल्यामध्ये यावेत अशी प्रार्थना या पूजेच्या रूपाने करण्यात येते. गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करत आपल्या पतीला निरोगी आणि समृद्ध आरोग्य मिळावे यासाठी ही नवविवाहिता प्रार्थना करते.
लग्नानंतर ही पहिली पूजा असल्याने ही सामूहिकरित्या करण्यात येते, जेणेकरून सर्व बहिणी आणि मैत्रिणींना एकत्र भेटण्याचा आनंद यामध्ये मिळतो. मात्र पूजा केल्यानंतर मौन राहून भोजन करायचे असते, कारण यामध्ये मनाचा संयम महत्त्वाचा ही शिकवण देण्यात येते. हे व्रत पंचवार्षिक असून 5व्या वर्षी या व्रताचे उद्यापन पुन्हा एकदा भटजीच्या हातून मोठी पूजा करून करायची असते. तसेच या पूजेमध्ये माहेराच्या ज्येष्ठांचा मान करणे आणि आदर करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.